जिल्ह्यातील तापी नदी पात्राची पाणी पातळी वाढली आहे, त्यामुळे 23 गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। दरम्यान पाण्यामध्ये वाढ झाल्याने प्रकाश बॅरेजचे 2 दरवाजे उघडले आहेत। त्याचप्रमाणे नदी पात्रामध्ये न जाण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलंय। संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी ही त्र्यंबकेश्वरकडून अहिल्यानगरमध्ये पोहोचली आहे। दिंडीचे ढोल ताशांच्या गजरामध्ये फटाक्यांच्या आतिषबाजीत स्वागत करण्यात आलंय। दरम्यान पालखी शहरामध्ये 2 दिवस मुक्कामी असून विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। जळगावच्या अंमळनेरमध्ये महाविकास आघाडीने सरकार विरोधात आंदोलन केलंय। राज्य सरकारने नुकसान भरपाईत कपात केल्याने हे आंदोलन करण्यात आलंय। दरम्यान लाडकी बहीण योजनेच्या नावावर सरकार इतर योजनांवर घाला घालत असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केलाय। जळगावच्या भुसावळमधील यशवंतनगरमध्ये गेल्या 10 वर्षांपासून मूलभूत सुविधांचा अभाव आहे। या ठिकाणी महिलांना सार्वजनिक शौचालय नाहीये। त्याचप्रमाणे पावसाळ्यामध्ये विद्यार्थ्यांची शाळा पाण्यामध्ये बुडते। त्यामुळे सरकारने नागरी सुविधा पुरवण्यावर लक्ष केंद्रित करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली। जळगावच्या रावेरमधील सावखेडा जवळ मुरुम वाहतूक करणाऱ्या डंपरने दुचाकीला धडक दिली आहे। यात दुचाकी स्वार गंभीर जखमी झालाय। यावेळी डंपरचा ड्रायव्हर दारूच्या नशेत असल्याचं समोर आलंय। त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। धुळे जिल्ह्यात पुरेसा पाऊस झालेला नाहीये। धुळे, शिरपूर, शिंदखेडा आणि साक्रीमध्ये 30% पेक्षा अधिक पेरणी झालेली नाहीये। त्यामुळे शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहे।